माफी है लेकिन कल माफी नहीं रहेगा। रहेगा अंदर एक आपका अच्छा लगा गुजरात का सगळा है क्या? दोबारा अगर रोड पे गाड़ी निकलना तो फोन करो, पुलिस वाले को फोन करो, 112 पे डायल कर दो, दादागिरी 112 पे करो, 112 पे डायल करो, पुलिस वाले आए ना वार्निंग द्या। यार तुम दुकान फोन कर दुकान कुछ नहीं होएगा, बाहर तो आओ पहले। वो भी 10,000 फाइन है। 10,000 फाइन है, ध्यान में रखो। फाइन का नोटिस आने के बाद 2 दिन भरा नहीं ना, दूसरे दिन सील हो जाएगा। ये लोग अपना भाड़ा लेते हैं ना, उसका नहीं जैसे बहुत बड़ा सब मैंने वाइट भाई मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी होते, नक्की काय माहिती द्याल, काय कारवाई करायची? याच्यावर असं परिस्थिती आहे आहे का रोड मोठा आहे पण हे सगळे गायवाले हातगाडी पुढे ठेवण्याचे पैसे घेत आहेत म्हणून आम्ही संबंधित सगळ्या दुकानदारांना नोटीसी लावणार। त्यांनी जर ऐकलं नाही तर आम्ही त्या दुकानदाराकडनं 10,000 रुपये आम्ही पेनल्टी घेणार। इथली परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे कारण सकाळ आणि संध्याकाळ जवळजवळ 1-1, 2-2 तास इथे ट्रॅफिकमध्ये लोक बसत आहेत। टोटल भाजीवाले मार्केटवाले इथनं आतल्या गल्लीत बसणार, या मेन रोडवर एकही दिसणार नाही याच्या पुढे। तसं जर झालंच तर माझे संबंधित अधिकारी माझ्या बरोबर आहेत, त्यांवर रितसर कारवाई केली जाईल। 10,000 रुपये दंड आकारल्यानंतर पुढची कारवाई करायचं, पुन्हा जर अतिक्रमण साहेब बघा, वारंवार जर तो सांगून जर ऐकलं नाही त्यांनी तर त्याच्या दुकानाला सील केलं जाईल आणि दुकानाला सील केलं त्याला तरी तो ऐकत नसेल तर आम्ही तोडून टाकू दुकान। आमचे महापौर नारायण चौधरी यांनी संबंधित या मागील 15 दिवसापासून हा राजीव गांधी चौक ताडाली पाईपलाईन ते कामतगर या इथे जवळजवळ 3-3 तास ट्रॅफिक जाम होत होते। ह्या इकडच्या स्थानिक लोकांना तर त्रास होताच होता, परंतु बाहेरून येणारे लोक आणि दुसरे बायपास अंजूरपाड्याचा रस्ता जाम झाला, बायपास जाम झाला, मुख्यतः रुग्णवाहिका ह्या रस्त्याने जात होत्या। परंतु आमच्या निदर्शनात महापौरांच्या निदर्शनात आलंय की 2-2 तास जर रुग्णवाहिका थांबल्या तर आपल्याला याच्यावर काहीतरी कारवाई करावी लागेल। त्यांच्या आदेशानुसार मी काल पत्रव्यवहार केला, वाहतूक निरीक्षक शाखा भिवंडी, नारपोली तथा सर्व सिनियर PI यांना पत्रव्यवहार करून यांच्याकडनं संबंधित या विषयात चर्चा केली। त्यांनी आजच धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आणि आज त्यांचं पूर्ण फौजफाटा या कारवाईत सहभागी झाले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, महापौर साहेबांना पण आश्वासन दिला की ह्या चौकामध्ये एक बीट मार्शल आणि एक वाहतूक निरीक्षक यांची नेमणूक करण्यासाठी आम्ही त्यांना पत्रव्यवहार करू आणि ती नेमणूक करून देणार, जेणेकरून इथे जे रिक्षा लाईन आणि हातगाडीवाले दुकानदार जे भाडे घेतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी पोलीस, महापालिका आणि वाहतूक शाखा या तिघांच्या सहयोगाने हा कामतगर रस्ता पूर्ण वाहतूक निर्मित करणार। म्हणजे एकही
बाहेरच्या येणाऱ्या यात्रेकरूला इथं कुठलाही प्रकार त्रास होणार नाही. इवन हेवी व्हेकल काय इथे येत नाहीत, छोट्या टेम्पो वगैरे येतात, या हेवी व्हेकलमध्ये गणल्या जात नाही. रस्ता पुरेपूर मोठा आहे, परंतु हे हातगाडीवाल्यांचे आणि रिक्षावाल्यांच्या मनमानीमुळं हा रस्ता अरुंद झालेला होता. आज मी वाहतूक शाखा निरीक्षक खरात साहेब, टाउन पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेब, तसेच नारपोलीचे सिनियर PI यांचे मनापासून आभार मानतो आणि महापौरांचे पण मनापासून आभार मानतो की त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी ही प्रक्रिया करून आणि त्यांनी प्रशासनाने जो सहकार्य केला त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मी सर्वांना जे अनधिकृतपणे हातगाड्या आणि रिक्षा गाड्या लावून जातात त्यांना मी एक विनंती करतो, पोलीस वाहतूक शाखा येऊन तुमचे फोटो काढून जाणार आणि तुम्हाला ऑनलाईन फाईन येणार. त्यामुळं तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करतो की अनधिकृत ठिकाणी पण मी पार्किंग करू नये आणि लोकांना त्रास देऊ नये.